काल आपण विकेंडमध्ये काय झालं ते पाहिलेलं आहे. विकेंड म्हणजे काय? भाऊचा धक्का. तर याच्यामध्ये काय झालं तर आपण काल पाहिलेलं आहे. खूप मजा आलेली आहे, मनोरंजन पण झालेलं आहे आणि काही काही गोष्टी शिकायला पण भेटलेल्या आहेत आणि काही जणांच्या चुका पण दिसलेल्या आहेत. कन्व्हेन्शन रूममध्ये बोलून करणवीरला त्याची चूक दाखवलेली आहे त्याच्या मित्रानं. ईशा सिंगला पण कन्व्हेन्शन रूममध्ये बोलून तिच्या आईनं ती काय चुकते ते सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी विकेंड वॉरमध्ये झालेल्या आहेत. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकेंड वॉरमध्ये काय घडलं तर हसण्यासारखी गोष्ट काय आहे तर रजतला फार उशिरा समजलं काय झालं ते विकेंडला. आणि रजत आज म्हणजे उशिरा उठल्याच्या नंतर सगळ्यांच्या सोबत बसून असा मस्त मजाक मस्ती टाईप करतोय आणि म्हणतोय की मला काल एवढं काही असं जाणवलं नाही, पण आता असं हसू यायला लागले की ते विचार करून की बिग बॉस म्हणजे सलमान खानचं म्हणणं होतं की तुम्ही अविनाशला जीन्स फाडायला दिली होती आणि दिग्विजयला, दोघांना पण जीन्स फाडायसाठी दिली होती सलमान खाननं, पण ते दोघंही जीन्स फाडू शकले नाही. त्यांनी त्यांचं म्हणजे जीन्स फाडायचा प्रयत्न केला पण ती फाटली नाही. तर ते रजतला उशिरा कळालं आणि तो दुसऱ्या दिवशी आज हसायला लागलेला आहे सगळ्यांसमोर बसून की ये जीन्स नाही फाड सकते तो एक दुसरे को क्या फाडेंगे, असं रजत दलाल म्हणताना दिसत आहे. तर खरंच लेट करंट म्हणतात आमच्या इकडं महाराष्ट्रामध्ये उशिरा कळणाऱ्याला. तर खरंच रजत दलाल हा लेट करंट असल्यासारखा वाटतो का तुम्हाला? तर जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं हे विकेंडमध्ये काही काही गोष्टी अशा घडतात की तेव्हा ते म्हणजे लगेच कळत नाही, बऱ्याच जणाला कळत नाही आणि ती उशिरा कळाल्यावर त्या गोष्टीचं इतकं हसू येतं की सगळ्यांच्या समोर हसायला पण खूप मजा येते. आणि ज्या गोष्टी अशा म्हणजे 4 माणसामध्ये ग्रुपमध्ये बसून एखाद्याचं मजाक उडवायचं असतं तेव्हा कसं मजाक उडवतात हे या बिग बॉसच्या घरामध्ये पण दिसून आलेलं आहे. म्हणजे रजतला तेव्हा लक्षात आलं नव्हतं आणि सलमान खानच्या समोर हसणंही योग्य वाटणार नव्हतं, म्हणून तो आता झोपून पडू हसतोय. म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जास्त हसण्याला पडू हसतोय म्हणल्यासारखं. तर तो बेडवर पडून हसू लागलेला आहे. तर तुम्हाला पण हसू येतं का की जे साधी जीन्स फाडू शकत नाहीत तर ते एकमेकाला काय फाडतील, असं तुम्हालाही वाटतं का? तर आणि सलमान खाननं तर सरळच सांगितलं की तुम्ही साधी जीन्स फाडू शकत नाही, तुम्ही बाहेर कोणाला काय फाडणार आहात, तुम्हाला एखादा छोटा मुलगाच फाडून निघून जाईल असं बोललेलं असते सलमाननं. अगदी तेही रजतला आठवलेलं असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी उशिरा आठवून रजत हसत असतो. तर रजत दलालचं जे हसणं असते ते अगदी म्हणजे आपल्या सामान्य लोकांसारखं वाटलं की जेव्हा वेळेवर त्याला काही सुचलं नाही नंतर त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आल्यावर तो कसा हसतो.